हॅलो वनिकर्स, मी आलेलो आहो गणपती मंदिरात आणि या मंदिराची विशेषता म्हणजे या गणपतीची सूंड उजव्या बाजूला आहे आणि ही जी मूर्त आहे ही सापडली होती साईबाबा मंदिराच्या जवळ एक खोदकाम करताना आणि तिथून आता याची स्थापना केलेली आहे. जवळपास ही 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि गणपतीच्या मूर्तीसमोरच आहे विष्णुखांब. याला मी विष्णुखांब का बरं म्हणतोय याचं उत्तर तुम्हाला काही क्षणातच मिळेल. कारण उत्तर देण्यासाठी माझ्यासोबत आहेत इतिहासाचे अभ्यासक, ज्यांना मूर्तीबद्दल, प्राचीन मूर्तींबद्दल पूर्णपणे ज्ञान आहे, असे ॲडव्होकेट प्रवीण पाठक. प्रवीण भाऊ, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. प्रवीण भाऊ, या विष्णुखांबद्दल मला पूर्ण माहिती द्या, आमच्या दर्शकांना माहिती द्या आणि या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत या कशा प्रकारच्या आहेत? सर्वप्रथम मी सर्व वणीकरांना नमस्कार म्हणतो आणि सुनील जींना मी सुद्धा नमस्कार धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला हे इतकी सुंदर वास्तू मला समजवण्याचं काम त्याला संधी मिळाली. सर्वप्रथम मी सांगू शकतो की अशा प्रकारचे स्तंभ जर असले, अष्टकोनी जनरली असतात आणि वरती आपल्याला पाहिलं की कमळासारखं याची स्ट्रक्चर आहे आणि वरती जर तुम्ही पाहिलं तर दिव्याची सोय झाली आहे. याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की हे पूर्ण डेडिकेटेड कोणाला आहे? विष्णू देवाला आहे. म्हणून या स्तंभाला सगळीकडे विष्णू स्तंभ म्हणतात. आता विष्णू स्तंभ याचा सुरुवात कुठून झाली? जेव्हापासून 1500 ते 1600 शताब्दीपासून आपल्याला अशा प्रकारचे स्तंभ तयार केलेले 400 वर्ष दिसतात. झाले. किमान 400 ते 500 वर्ष या स्तंभाला झालेले आहे आणि याची हाईट कमीत कमी 20 ते 30 फुटापर्यंत आखली गेलेली आहे. एक बिहार की यूपी जवळ एक स्तंभ सापडला, त्याची हाईट जवळपास 250 ते 300 फूट सुद्धा होती. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या परीने हे स्तंभ तयार करण्याचे प्रयत्न केलेला आहे. आणि हा स्तंभ जो आहे हा असं नाही की विष्णू मंदिरातच असेल, हा शिव मंदिरात पण दिसतो, देवीच्या मंदिरात पण दिसतो. जे काही पुरातन मंदिर आहे, फक्त या स्तंभाचा उद्देश काय होता की जर आपल्याला विष्णूंचे 8ही अवतार एकाच वेळेस करायचे, म्हणजे 4 धाम जर करायचे जर असेल तर आपण फक्त याला काय करायचं, एक प्रदक्षिणा जरी मारली, पूर्ण प्रदक्षिणा जरी मारली तरी तुम्हाला 4 धाम एवढं पुण्य लाभायचं. आता म्हणजे वनीतच तुम्ही चारधामची यात्रा करू शकता असं सांगत आहेत प्रवीण भाऊ. आणि आता उत्सुकता वाढू लागली आहे की आता आहे काय नेमकं, म्हणजे कशा प्रकारच्या मूर्त्या इथं कोरलेल्या आहेत? तर मी सर्वप्रथम आता हे तुम्हाला या स्तंभाची माहिती देतो. या स्तंभामध्ये ऍक्च्युली आहे काय? विष्णूचे 8 अवतार, 8 ते 9 अवतार आहे. तसे विष्णूचे भरपूर अवतार आहे, पण मेनली अवतार जे आहे ते इथे कोरले गेलेले आहे. हा सगळ्यात पहिला अवतार आहे मत्स्य अवतार. मासोळीचं रूप आहे, विष्णू या रूपातून येत आहे म्हणून हा मत्स्य अवतार आहे. दुसरा जर आपण पाहिला तर कुर्म अवतार आहे. कासव आपल्याला सगळ्यांना माहित आहे की समुद्र मंथन झालं होतं तेव्हा जो दोनागिरी पर्वत होता, त्या पर्वताचं मंथन करायचं होतं, कारण समुद्रातून आपल्याला स्वर्गातून आणि नरकात मिळणाऱ्या सगळ्या वस्तू आपल्याला बाहेर काढायच्या होत्या, ज्याच्यात हलाहल सुद्धा आलं होतं आणि अमृत सुद्धा आलं होतं. त्या स्तंभाला बेस देण्याचं काम जे कोणी केलं, विष्णू अवतारांनी केलं, म्हणून हा कुर्म अवतार आहे, म्हणजे कश्यप अवतार आहे. तिसरा अवतार जर पाहिला आपण, वराह, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीला 2 राक्षसांनी लपवून ठेवले होते. त्या राक्षसाला शोधणे आणि त्याला पृथ्वीला पाताळातून बाहेर आणण्याचं काम या वराह अवताराने केलं. का बरं केलं? कारण यांचे जे नाक आहे, आपल्याला सगळ्यांना माहित आहे वराह काय करतो की जमिनीची पूर्ण खालून वरपर्यंत कंदमुळे बाहेर काढून तो खातो. त्याचप्रमाणे याची जो 2 शिंग आहे, या शिंगाच्या मदतीने त्यानं काय केलं की पूर्ण जे पाताळ होतं त्या पाताळाला कोरून काढलं आणि ती जमीन सुपीक झाली आणि त्यामध्ये असलेली पृथ्वी ही बाहेर आणली त्या 2 नाकाच्या त्या शिंगाच्या सहाय्यानं. हा तिसरा अवतार आहे. त्याच्यानंतर हा वामन अवतार आहे. आपल्याला माहित आहे बलिराजा या राक्षसांचा राजा होता. त्या राक्षसाच्या राजाला शमन कसं करायचं म्हणून वामन अवतार झाला. वामन अवतार मध्ये त्यांनी काय केलं की 3.5 फूट जागा मागितली भिगा आणि अर्धा पाय त्याच्या डोक्यावर ठेवला. त्याच्यामुळे हा वामन अवतार सगळ्यांना. परशुराम आपल्याला सगळ्यांना माहित आहे की रामाच्या पहिल्यांदा म्हणजे इतिहासामध्ये नोंद आहे की विष्णूंचे 2 अवतार एकत्र मिळाले, ते म्हणजे राम आणि परशुराम. त्यातले हे आहे परशुराम, कारण यांच्या याच्यात फरस दिसते आणि बाण सुद्धा दिसतो. त्याच्यानंतरचा अवतार आहे राम. रामाकडे आपल्याला पाहिलं की बाण सुद्धा दिसतो आणि तीर दिसतो. ठीक आहे. परशुराम आणि रामात फरक काय की परशुरामाकडे परशु आहे तर रामाकडे तीर कमान आहे. त्याच्यानंतर हा जो आहे हा कृष्ण अवतार आहे. कृष्ण अवतार आपल्याला सगळ्यांना माहित आहे की याच्या इथे काय आहे, मोराचं पीस आहे आणि शंख गदा चक्रधारी आहे हा, म्हणून हा कृष्ण अवतार. आणि सगळ्यात शेवटचा आहे हा बुद्ध अवतार. बुद्ध अवतार सगळ्यांना माहिती आहे. मोस्ट कॉन्ट्रोवर्सी असं होते की गौतम बुद्ध आणि बुद्ध अवतार हा सारखा आहे, पण असं नसून बुद्ध अवतार की मी या विष्णू स्तंभाचं मी आणखी एक महत्व सांगतो की याच्यामध्ये पहा, तुम्हाला दिसत आहे हा नृसिंह अवतार. नृसिंह अवतार दिसत आहे आपल्याला, हात दिसत आहे आणि तो काय करत आहे, पोट फाडत आहे. ठीक आहे, राक्षसाचं. आणि आपल्याला दिसत आहे की
हे जे आहे देव कुठे बसलेले आहे तर दडीवर बसलेले आहे. आपल्याला ही स्टोरी सांगायची गरज नाही, भक्त प्रल्हादाची स्टोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये विष्णूंनी अवतार घेतला होता, स्तंभातून ते बाहेर प्रकट झाले होते आणि प्रल्हादाचे जे वडील होते ते राक्षसी स्वरूपाचे होते, त्यांचा नाश करण्याचं काम या अवतारांनी केलं होतं. आणि या मूर्तीला आपल्याला याच्यासाठी महत्व द्यावं लागेल की याच्यामध्ये पहा तुम्हाला पूर्णतः त्यांचे आतडे सुद्धा बाहेर निघताना दिसत आहे. अक्षरशः म्हणजे इतकीही 500-600 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पूर्ण आकृती क्लिअर, त्यांचे दातांचा जर स्वरूप जर पाहिलं तर दातही अक्षरशः म्हणजे त्यांना दिसण्यासारखे होतात. म्हणून आपण खरंच आपल्याला म्हणावं लागेल की ज्यानं कोणी हा स्तंभ बनवला आहे त्यानं आपला पूर्ण आत्मा याच्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न. आता मी सांगतो की हा जो स्तंभ आहे हा का बरं एखाद्याचं कौतुक करायचं. आता या इमेजला जर पाहिलं तुम्ही, याला व्हील गर्ल म्हणतात. ठीक आहे, ही जी आहे याच्यामध्ये घोडा दिसतो आणि एक सैनिक दिसतो, ज्याचा एक हाताने त्याने काय केलं आहे, घोड्याला पकडलेला आहे. घोड्याची जी नाल असते, सॉरी कानात येसन असते, ती वेसन पकडली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये याच्या शस्त्र आहे. आणि इथे कुठेतरी आता चाललं गेलं असेल, इथे चंद्र आणि सूर्य असतो. चंद्र सूर्य याचा अर्थ काय, त्याने जे हा जो आहे सैनिक, या सैनिकानं जो पराक्रम केला त्याची कीर्ती ही जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत या विश्वात राहील. म्हणून, आणि घोडा काय आहे, शक्तीचं प्रतीक आहे. याचाच अर्थ असा की यानं काय केलं आहे, शक्तीचं पराक्रम केला आहे, त्याच्यामुळे हे त्याला कौतुक प्राप्त झालं. आता ह्या इमेजला पाहिलं तर हा इमेज सुद्धा कसा आहे, ऍक्च्युली दोन कॉन्ट्रावर्सी आहे की हा एक वीर पुरुष सुद्धा असू शकतो किंवा विष्णू सुद्धा असू शकतो. आता वीर जर पुन्हा यासारखीच जर शिळा जर असेल तर ह्या दोन काय आहे, अप्सर आहे आणि याला काय आहे, स्वर्गात घेऊन जात आहे त्याच्या पराक्रमामुळे. आणि दुसरं म्हणजे हा अप्सर आहे, ह्या दोन खंडित झाले आहे. म्हणजे आणि ह्याला काय केलं, याला वैकुंठात नेलं की नाही, त्यानं पराक्रम केला आणि त्याच्या पराक्रमाची काष्टा केली आणि त्याला काय नेलं, स्वर्गात स्थान प्राप्त झालेलं आहे. हा, म्हणजे ही दुसरी कॉन्ट्रावर्सी सुद्धा असू शकते की यालाच विष्णू रूपात सुद्धा दाखवलेलं आहे. म्हणजे तुम्ही काय कराल, पालनहार आहे ना, विष्णूचं कामच काय आहे, जे पापाचा नाश करणं आणि पालन पोषण करणं आणि संरक्षण करणं. म्हणजे हा सैनिक सुद्धा असू शकतो किंवा मग ह्या कॉन्ट्रावर्सी आहे. याला म्हणजे दोन्ही मत आहे की हा एक तर व्हील गर्ल असू शकते किंवा मग एक विष्णूचा अवतार असू शकतो. प्रवीण भाऊ, तुम्ही खूप छान माहिती देतात, परंतु अजून काही मूर्त्या शिल्लक आहेत. आपण खाली पाहतो तर वेगवेगळ्या रूपात भगवंताच्या मूर्ती आपल्याला दिसत आहेत. आपण सुरुवात आता खालच्या मूर्तीपासून कुठून करायची? आता ही सगळ्यात पहिली विष्णू, हे तीन, याला 1, 2 आणि 3 आणि मागे एक 4, असे 4 आपल्याला काय दिसतात, मस्तक दिसतात. त्याच्यामुळे हे डेफिनेटली काय आहे, ब्रह्माची मूर्ती आहे. याच्या हातामध्ये काय दिलेलं आहे, एक माळ दिलेली आहे आणि दुसऱ्या हातामध्ये एक ग्रंथ दिलेला आहे. त्याच्यामुळे, आणि याची दाढी दिसणार नाही, पण जर दाढी असेल तर जनरली मूर्त्या सगळ्या सारख्याच असतात, फक्त दाढी दिसली आणि 4 रूप जर दिसले तर आपण त्याला ब्रह्मा म्हणतो. त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं, हा विष्णू आहे. विष्णूचं साक्षात रूप आहे. आपल्याला पद्म दिसते, चक्र दिसते, गदा दिसते आणि हे दोन दिसतात, हे दोन्ही काय आहे, हे विष्णूचे लक्षण आहे. आणि यांच्या हातात एक खाली, आता ही चालली गेली पण आतमध्ये काय दिसतो, गदा दिसतो. त्याच्यामुळे हे विष्णू अवतार आहे. म्हणजे आपण सत्यनारायणची जी कथा बिलकुल त्याच प्रकारची मूर्ती, त्याच प्रकारे हे म्हणजे काय आहे, पूर्ण साक्षात मूर्ती आहे उभी असलेली. त्याच्यानंतर इकडे जर पाहिलं, हे काय आहे, हे शक्तीचं स्वरूप आहे. कारण हे पूर्ण स्ट्रक्चर जे दिसतंय हे स्त्रीचं स्ट्रक्चर दिसते आणि आपल्याला दिसते की तिच्या कानामध्ये जे कुंडल आहे आणि वरचं जे रायार आहे ती शक्ती स्वरूप आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपण सांगू शकतो की याचं रूप साक्षात आहे. आणि वरची पहा, वरची तुम्हाला दिसेल की हे शेषशाही विष्णू आहे, म्हणजे रंगनाथ स्वामी आहे. आणि यांच्या नाभीमधून आपल्याला काय आहे, ब्रह्म आलेला दिसतात. आणि हे 1, 2, 3, 4, 5 हे काय आहे, शेषनाग आहे. आणि त्यांची जी पत्नी आहे ती पत्नी साईडला उभी आहे, लक्ष्मी पायचे पताक. त्याच्यामुळे हे स्ट्रक्चर आपल्याला दिसते. खालचे सुद्धा सर काय आहे पहा, इकडे विष्णूच दिसतो, कारण त्याच्या हातामध्ये नाही, विष्णू नाही, इकडे त्रिशूळ आहे. त्याच्यामुळे हे काय आहे, शंकराची मूर्ती आहे. म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश एकाच जागी कोरलेले. म्हणजे तुम्हाला हे लक्षात येईल की ह्या स्तंभावर काय केलं आहे, 4 म्हणजे पूर्ण जेवढे विश्व आहे तेवढे विश्व आणण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून ज्याने कोणी याला प्रदक्षिणा मारली त्याला पूर्ण काय होईल, पूर्ण अवतार आणि पूर्ण म्हणजे काय पुण्य प्राप्त होईल. ब्रह्मलोक म्हणू, विष्णुलोक म्हणू, शिवलोक म्हणू किंवा आकाश देवी लोक म्हणू, तुम्हाला एकाच जागी तुम्हाला पाहायला मिळेल. आम्ही वणीकरांना आवर्जून सांगेल की तुम्हाला जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा इथे या स्तंभाला भेट द्या, या स्तंभाची पूजा करा.
या स्तंभाला काय म्हणते की जोपर्यंत तुम्ही लक्ष देणार नाही तोपर्यंत याचं महत्त्व कोणालाच कळणार नाही. तुम्हाला तुमच्याकडे लहान मुलं असतील तर त्यांना सांगायला आणा, त्यांना विष्णू अवताराच्या, जेणेकरून आपल्याला गोष्टी सुद्धा सांगता येईल, पूर्ण अवताराच्या गोष्टी सुद्धा सांगता आणि येईल. सोबत गणपतीची मूर्ती आणि पूर्ण सोबत वैशिष्ट्यपूर्ण. हा उजव्या सोंडाचा गणपती असं म्हटलं जाते का खूप मानाचा गणपती असतो आणि हा भेटणे फारच कठीण असते. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करेल की सर्वांनी या गणपतीचं दर्शन घ्यावं आणि या स्तंभाला सुद्धा एकदा भेट द्यावी. आणि खरंच आपल्या वणीचं कौतुक करावं लागेल की आपण असा ऐतिहासिक असा वणी शहरामध्ये आपण राहतो. त्याच्यामुळे मी सगळ्यांना विनंती करतो, आवर्जून या आणि एकदा नक्की भेट द्या. मित्रांनो, इतकी छान माहिती ॲडव्होकेट प्रवीण पाठका यांनी आपल्याला दिलेली आहे. तर हा विष्णू खांब, तुमचे 4 धाम, तुमचे 4 लोक आणि साक्षात विष्णू भगवानच्या सगळ्या अवतारांचं दर्शन इथं होऊ शकतं. त्यांनी प्रदक्षिणा मारायला सांगितल्या, तर आम्ही सुद्धा एक प्रदक्षिणा इथं घेऊन घेतो. कारण देवाचं दर्शन, त्यांच्या खांबाची प्रदक्षिणा खूप पुण्याचं काम आहे, ते मी करतोय. आणि तुम्हाला सुद्धा आव्हान आहे की तुम्ही या ज्या अद्भुत अशा खांबाचं दर्शन करा, स्तंभ बघा, यातल्या मूर्त्यातलं कोरीव काम बघा आणि आपली संस्कृती काय होती, आपली पुराणं काय सांगतात, आपले ग्रंथ काय सांगतात. इथं आपण म्हणतो ना, हुबहू इथं उतरवलेलं आहे. भगवान विष्णूंचे अवतार आहेत, सोबत देवी आहे, शंकर आहे, ब्रह्मा आहे आणि रंगनाथ स्वामी सुद्धा इथं आहे. तर वणीमध्ये आपण म्हणू शकतो आदराने आणि अभिमानाने की वणीमध्ये विष्णू तत्व जागोजागी विराजमान आहे. रंगनाथ स्वामी असो या विष्णू स्तंभ असो आणि सोबतच उजव्या सोंडेचा मानाचा गणपती, जशी प्रवीण भाऊने आपल्याला माहिती दिलेली आहे. तर गणपतीचं दर्शन आणि भगवान विष्णूंचं दर्शन, सोबत त्यांच्या अवतारांचं दर्शन, ब्रह्मा विष्णू महेश आणि देवीचं दर्शन, खूप मोठं पुण्य लागतं. या सगळ्या गोष्टींना आपण भाग्यवान आहोत. कुठल्याही तीर्थाला जायची गरज नाही, तुम्ही जाऊ शकता. परंतु जाऊ शकत नसाल तर इथं या. अधिक मासचा महिना सुरू आहे, तर अशा प्रकारचं दुर्लभ दर्शन होणं खूप भाग्याची गोष्ट आहे. माझा प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी. आज प्रवीण भाऊने खूप छान माहिती दिली. त्या माहितीच्या आधारावरच मी तुम्हाला सांगतो की एकदा इथं अवश्य या, दर्शन करा. तुम्हाला पत्ता सांगतो, डॉक्टर तुगनाथ यांचा दवाखाना, श्रीकृष्ण मंदिर, याच्या बाजूलाच गणपतीचं मंदिर आहे आणि विष्णू स्तंभ उभा आहे. तर एकदा अवश्य या. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. व्हिडिओला पहा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि वणीची जी अद्भुत माहिती आहे, अद्भुत संपदा आहे, ती संपूर्ण विश्वामध्ये पसरवण्यासाठी आमची सहायता करा. खूप खूप धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय. मस्त.